मौलाना मसूद अझरचा मदरसा उद्ध्वस्त केलेला आहे। जैश ए मोहम्मदचं मुख्यालय सुद्धा या एअर स्ट्राईक मध्ये उद्ध्वस्त करण्यात आलंय। मसूद ज्या मशिदीत झोपायचा ती जागा अक्षरशः भुईसपाट झालेली आहे। या एअर स्ट्राईक मध्ये भारतानं दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्याचं काम केलंय। मोठा एअर स्ट्राईक भारताकडून करण्यात आलेला आहे। मात्र या बातम्यांचा आपण आनंद साजरा करत असतानाच एक अफवा पसरवली जाते, त्या अफवेवर विश्वास ठेवू नका असं भारतीय सरकारकडून सांगितलं जात आहे। कुठल्याही पद्धतीनं सोशल मीडियावर ज्या अफवा भारताबाबत पसरवल्या जात आहेत, एअरबेसवर हल्ला झाल्याची जी अफवा पसरवली जाते तसं काहीही झालेलं नाहीये। पाकिस्तानकडून केवळ आता त्यांच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत। पंजाब प्रांतात आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। मात्र या उपर पाकिस्तान आता काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती भारताच्या या एअर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये निर्माण केलेली आहे। पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला एअर स्ट्राईक केला त्यावेळेचे दृश्य मध्यरात्री 1:30च्या सुमाराला दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्याचं काम भारतीय लष्करानं केलेलं आहे। भारतानं या माध्यमातून जगाला एक मोठा संदेश देण्याचं काम केलेलं आहे। दहशतवादी ज्या पद्धतीनं सतत भारतामध्ये कुरापती करत होते, भारतीय पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं हल्ला केला त्यामध्ये निष्पापांना मारण्यात आलं। त्यानंतर भारतानं आता चोख प्रत्युत्तर द्यायला हवं अशी प्रतिक्रिया प्रत्येक भारतीयाकडून व्यक्त केली जात होती आणि त्यानंतर भारतीय लष्करानं हा हल्ला केलेला आहे आणि जगाला एक संदेश दिलेला आहे। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रात्रीचे काही महत्त्वाचे दृश्य पाहतोय, जे की साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। कशा प्रकारे एअर स्ट्राईक झालेली आहे ते दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे काल रात्री हा जो हल्ला झाला, 9 दहशतवादी तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले। त्यानंतर सध्या पाकिस्तान निश्चितच प्रतिहल्ल्याच्या मनस्थितीत नाही आहे। पाकिस्तान सध्या बिथरलेला आहे। त्यामुळे श्रीनगर जवळ एअरबेसवरती पाकिस्तान एअरफोर्स कडून हल्ला झाला अशा प्रकारची जी बातमी सध्या समोर आलेली आहे ती पूर्णतः अफवा आहे। भारतावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालेला नाही। शिवाय भारतानं सुद्धा पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही, केवळ पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवरती हल्ला केलेला आहे। सामान्य जनतेवरती किंवा सैन्याच्या जागेवरती कुठलाच हल्ला भारतानं केलेला नाहीये। निष्पाप लोकांचा जीव भारतानं घेतलेला नाहीये। केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यांनी ज्या संघटनेनं खरं तर हल्ला घडवून आणलेला होता त्या संघटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं खरं तर ही एअर स्ट्राईक केली असल्याचं आपण बघतोय। भारतीय मुलींचे, ज्या भारतीय महिलांचे कुंकू पुसले गेलेले आहेत त्याचा खरं तर बदला घेण्यासाठी भारतानं काल रात्री एअर स्ट्राईक केली। भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्तरित्या एकत्र मिळून खरं तरी कारवाई केलेली आहे। जरी एअर स्ट्राईक असली तरी तिन्ही दलांचा पाठिंबा होता। अजित डोवाल या संपूर्ण ऑपरेशनचे चाणक्य ठरलेले आहेत। अजित डोवाल यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच 40 मिनिट सकाळी चर्चा झाली होती आणि आता समोर येतंय की या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं असावं। तर बघा, भारताकडून पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उद्ध्वस्त करण्यात आले। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये राबवलं आणि त्यामध्ये ही 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाली। 1 ते 1:30च्या दरम्यान मध्यरात्री ही कारवाई भारताकडून करण्यात आलेली आहे। पाकिस्तान पीओकेतील दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आलं। विचारपूर्वक ही दहशतवादी तळ निवडण्यात आली आणि हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या 50 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, भारताकडून पाकिस्तानची 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आणि ही तळ निवडतानाच ज्या ठिकाणी सर्वाधिक दहशतवादी असतील ती तळ निवडण्यात आली आणि त्या ठिकाणी भारतानं अचूक एअर स्ट्राईक केला आणि मसूद अझर, हाफिज सईद यांची कंबरडे मोडलेत। या दोघांच्या या ठिकाणांवर हल्ले केले आणि त्या ठिकाणी 4 मदरशांवर सुद्धा हल्ला करण्यात आलाय। दहशतवादी मसूद अझरचे 4 मदरशे आणि ज्या मदरशात तो झोपायचा तोही उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्यात पीओके मधील 5 आणि पाकिस्तानातील 4 अशा एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत। दहशतवाद्यांचं कंबरड मोडले। बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं, 4 मदरसे होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेत। जैश ए मोहम्मदचा कमांडर अर्थातच मसूद अझर याचं कंबरड मोडण्याचं काम भारतानं केले। हा तोच मसूद अझर आहे ज्यानं भारतीय संसदेवर हल्ला घडवला होता, ज्यानं पठाणकोटमध्ये हल्ला केला होता। मोठी बातमी समोर येते ती आपण बघूयात। ऑपरेशन सिंदूर, संरक्षण मंत्र्यांकडून या ऑपरेशनचा आता
आढावा घेतलाय। तिन्ही सेना प्रमुखांसोबत राजनाथ सिंह हे चर्चा करताय। राजनाथ सिंह यांनी सद्यस्थितीची माहिती घेतलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुखांसोबतही ते संवाद साधताय। साधारणतः या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झालेले आहे। राफेल मिसाईलचा या ठिकाणी हॅमर मिसाईलचा, स्कॅल्प मिसाईलचा वापर जो आहे तो खरं तर या हल्ल्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुखांसोबत संवाद साधून सध्याची नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, साधारणतः किती जणांचा खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे, आपल्या पायलटांची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वी ठरलं, या संदर्भात माहिती संरक्षण मंत्री घेतील। आणखी एक मोठी बातमी ते भारतासमोर पाकिस्तानचं चीनी HQ-9 हे फेल केलेलं आहे। चीनचं हे HQ-9 क्षेपणास्त्र फेल गेलंय। भारताच्या लष्करी सामर्थ्यासमोर पाकिस्तान पुन्हा एकदा अपयशी ठरलेले आहे। पाकिस्तानचं हवाई संरक्षण क्षेपणास्त्र पाडली आहेत। भारतानं मध्यरात्री जो एअर स्ट्राईक केला त्यामध्ये चीनी HQ-9 मिसाईल हे पूर्णतः फेल गेलेलं आहे। पाकिस्तान ज्या चीनच्या आश्रयाला नेहमी जातं तर पाकिस्तानचा हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र पाडण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची कारवाई 9 ठिकाणी एअर स्ट्राईक भारतानं केलेल्या आहे। ही 9-30 ठिकाणे